तर मित्रांनो, आता मी घेतलाय पद्धतशीर ताट वाढून. तर पाहून घ्या, याच्यात भाजी केली आहे तर. तर काय म्हणता मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही चांगलेच असणार. तर मित्रांनो, आज माझ्या मम्मीने केली आहे भाजी. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. पण त्याची टेस्ट मिस करून पाहिला कारण तुम्ही तर करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या घरची टेस्ट पाहिला कधी असेल, तुम्ही माझ्या घरची टेस्ट पाहिजे तर चला 2 मिनिटं थांबा, तुम्हाला दाखवतो ती कशी आहे. तर मित्रांनो, आता मी घेतलाय पद्धतशीर ताट वाढून. तर पाहून घ्या, याच्यात भाजी केली आहे, याच्यात पोळी केली आहे आणि कांदा. कांदा तर आपला फेवरेट आहे. तिन्ही बी टाईम म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपल्याला कांदा पाहिजे म्हणजे पाहिजे नाही. तर पहा, भाजी बी मम्मीने मस्त केली आहे. आता बस पहिले खाण्याची देरी आहे. मस्त स्वादिष्ट मस्त केला मम्मीने. तर जर खालतं तर आपण काही घेऊन करतात, तर खालतं ठेवलं तर तुम्हाला दिसणार नाही म्हणून. कांदा कांदा मध्येच मी जेवणामध्ये. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या घरी कायची भाजी केली असतं. जेव्हा जेव्हा मम्मी भाजी करते तेव्हा तेव्हा बहीण मस्त भाजी करते. ज्या दिवशी माझ्या बहिणीनं भाजी केली, मीठ कमी, तिखट कमी, हळद कमी, कधी तर तिखटच जास्त. काल रात्री तुरीची भाजी केली त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये तिखट एवढं टाकून नंतर तुफान. पप्पा बी म्हणे, मी बी म्हणू बघ एवढं तिखट टाका लागते काय, ते मध्येच मध्ये मग होत असते ना असं तसं. असं आहे सगळ्यांनी रात जा राखलं पण बहिणीच्या नाही, कारण त्याचं दिमाग असते उठण्यामध्ये. बाकी तुम्ही सांगा कसं आहे तर. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बघा ना, लाईक नक्कीच द्या. तर मित्रांनो, आपलं जेवण झालं आणि आपण चाललो होतो काठेवाडी. काठगीट ठेवलं, तुम्ही बी जेवण करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आणि तालुक्यातून आपले ब्लॉग पाहत असता हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.